नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा आणि पूजाज किचन रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. चला तर तुमच्यासाठी मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे टी टाईम स्नॅकची रेसिपी. लहान मोठे सगळे खूप आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे. इथे मी 250 ग्रॅम मैदा घेतला. त्यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे तूप घालून घेणार आहे. यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. अर्धा चमचाभर ओवा घालायचा आणि ओवा हाताने क्रश करून घालायचा, जेणेकरून यामध्ये फ्लेवर चांगला येतो. आता याला हाताने व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं. याला एकजीव होईपर्यंत एकत्रित करायचं. खूप सोपी रेसिपी आहे. तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. एकदा नक्कीच बनवा आणि झटपटही होते. तर आपण याला व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊया. आपलं सगळं साहित्य एकत्रित करून झालेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. साधारणतः चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर ठेवायचं. पाण्याचा वापर थोडा थोडाच करायचा. जशी गरज भासेल तसं पाणी घालायचं. रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे अशा प्रकारे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून. अगदी अर्ध्या तासामध्ये तुमची ही रेसिपी तयार होते आणि एकदम क्रंची करारी तयार होते. आता आपलं इथं मैद्याचं पीठ मळून तयार झालेलं आहे. याला आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. माझे मुलं तर खूप आवडीने खातात. तुमचेही खातील. एकदा नक्कीच बनवा. आता आपण साधारणतः आपल्याला चपाती लाटायला जेवढं पीठ हवं आहे तेवढं आपण घेणार. तुम्ही बघू शकता. हाताच्या साहाय्याने गोल करत आपण याची एक पातळसर चपाती लाटून घेणार आहोत. याला आपल्याला पीठ लावायची गरज नाहीये, कारण हे खाली चिटकत नाही. आता आपण याची चपाती लाटून घेऊ. इथे आपली चपाती लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला जास्त जाडसर नाही लाटायची, पातळ चपाती लाटायची. आता याला आपण त्रिकोणी आकारामध्ये कट करणार आहोत. एका चपातीचे 8 भाग आपल्याला इथे करायचे आहे. अशा प्रकारे फोल्ड करत याला आकार देऊन घ्यायचा आणि याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून हे तळताना तेलामध्ये उकलणार नाही. आता तुम्ही म्हणसाल की तेलामध्ये उकलणार नाही, एक अर्धा तर उकलणारच, पण शक्य तेवढं तुम्ही याला दाबण्याचा प्रयत्न करा समोरच्या टोकाकडून. अशा प्रकारे मी इथे तयार करून घेतले. आता आपण याला तळून घेऊ. तर तळत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. जेवढं लो फ्लेमवर तळसाल तेवढं क्रिस्पी पण येतो. जर आपण याला हाय फ्लेमवरती तळलं तर आतून कच्चे राहण्याची शक्यता असते. लो फ्लेमवरती आतमध्ये पर्यंत तळतात आणि क्रिस्पी पण होतात. याचे 2 फायदे आहेत. याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे.
इथे आपले तळून झालेले आहेत. आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. खूप छान रेसिपी आहे आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, दिसायला सुद्धा आणि चवीला सुद्धा तेवढीच सुंदर आहे. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते त्याचा क्रिस्पीनेस. तुम्ही बघू शकता, जेवढं जास्त थंड होतील तेवढे ते क्रिस्पी होत जातात. थँक्यू फॉर वॉचिंग.